उन्हाळा संपून काहीच दिवसांमध्ये नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे शेतकऱ्यांची देखील खरीपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे. पेरणीपूर्व शेतात पेरल्या जाणाऱ्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे अत्यंत गरजेचे असते. उगवण क्षमता न तपासल्यानेच शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येते. कृषी विभागामार्फत बियाणे उगवण क्षमता कशी तपासावी याची प्रात्यक्षिके गावोगावी करून दाखवले जात आहेत. पाहुयात घरातील बियाण्याची उगवण क्षमता कशा पद्धतीने तपासावी. दरवर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनचं बियाणं उगवत नाही किंवा दुबार पेरणी करावी लागते, विरळ होतं, असं काहीसं त्यांना नेहमीच अडचणी येतात. आणि मग एकदा पेरणी झाल्यानंतर त्यांच्याकडे पर्याय काही राहत नाही. खरीप सीझन हा खूप महत्त्वाचा हंगाम असतो आणि म्हणून आपण यावर्षी प्रत्येक गावोगावी जाऊन बियाण्याची उगवण क्षमता प्रात्यक्षिक आपण शेतकऱ्यांना करून दाखवत आहोत. यामध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन ही जी घरची बियाणं आहेत, त्याशिवाय बाजारातून आणलेल्या बियाण्याची शेतकऱ्यांनी आवर्जून उगवण क्षमता तपासूनच त्याची पेरणी करावी. उगवण क्षमता तपासल्यामुळे आपल्याला किती टक्के आपली बियाण्याची उगवण क्षमता आहे, त्याप्रमाणे किती किलो बियाणं आपल्याला पेरायचं आहे याची आपल्याला खात्री होते, त्याची माहिती होते. आणि म्हणून आपलं नुकसान होऊ नये, पुन्हा दुबार पेरणीची आपल्याला दुबार पेरणी करावी लागू नये म्हणून आपण यावर्षी प्रत्येक गावामध्ये करत आहोत. माझं सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की सोयाबीन किंवा इतर बियाण्याची उगवण क्षमता चाचणी तपासूनच पेरणी करावी. तर सर्वप्रथम आधी आपल्या घरी पोतं असतं, गोंडपाट असतं, तर ते असं चौकोनी तुकडा आपण त्या पद्धतीने फाडून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये चांगला भिजवून ओला करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे बियाणं पेरणार आहोत ते बियाणं आपण आपल्या हाताने न निवडता घ्यायचं आहे आणि ते 100 बियाणे घेऊन त्यावरती बियाणं ठेवताना 10-10च्या लाईन करायच्या आहेत. 10 लाईन मध्ये यासाठी करायचं आहे की जेव्हा हे पोत्यावर 100 बियाणं आपण ठेवणार आहोत, आपण कुंडीमध्ये किंवा झाडाखाली सुद्धा मातीमध्ये या बियाण्यांची उगवण क्षमता तपासू शकतो. रॅन्डमली घेतलेलं बियाणं आहे, बियाणं अजिबात निवडून घ्यायचं नाही. आणि अशा प्रकारे आता आपण 100 बियाणं इथं ठेवलेलं आहे. आता अशा प्रकारे आपण गोंडपाटावरती 100 बियाणे ठेवलेले आहेत, 10-10ची लाईन केलेली आहे. आपण बघत असाल की अशा प्रकारे हे बियाणं ठेवल्यानंतर दिसतं. त्याच्यानंतर या बियाण्याची घडी सुरळी करायची आहे आणि ती अशी करायची आहे की बियाणं अजिबात आपलं कुठेही इकडे तिकडे सरकणार नाही. गोंडपाट ओला असल्यामुळे सुद्धा आपले बियाणे एका जाग्यावरच थांबेल. या गोंडपाटाची आपल्याला सुरळी करायची आहे. सुरळी करताना आपण लक्षात घ्यायचं आहे की त्यातील एकही बियाणं खाली पडणार नाही, तसेच एकही बियाणं आपलं कुठेही सरकणार नाही. अशा पद्धतीने ही सुरळी करायची आहे. नंतर ही सुरळी दोन्ही बाजूने, आता आपण बघू शकता, मॅडम ती हातात घ्या बरं, तशी ही सुरळी दोन्ही बाजूने आपल्याला दोरीने सुतळीने बांधायची आहे आणि ही आपल्या रांजणाजवळ, माठाजवळ अशी खाली आपण ठेवायची आहे. आणि ती दररोज दिवसातून 2 वेळा त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे. ही सावलीत ठेवायची सुरळी. 4 ते 5 दिवसांनी या सुरळीला उघडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बियाणे उगवलेले दिसेल आणि जेवढे बियाणे उगवलेले आहेत तेवढे आपल्या बियाण्याची उगवण क्षमता टक्केवारी आहे असे समजायचे आहे. तर अशी ही सुरळी आपण दोन्ही बाजूनी बांधलेली. अशा प्रकारे आपण सोयाबीन उगवण क्षमता चाचणीचं जो 100 बियाणे या आपण गोंडपाटमध्ये ठेवलेले आहे आणि अशा प्रकारे याची सुरळी केलेली आहे. ही सुरळी दोन्ही बाजूनी सुतळीने बांधायची, कारण यातलं कुठलंही बियाणे एकही इथं पडलं नाही पाहिजे. आणि हे 4-5 दिवस आपण ही सुरळी सावलीत ठेवायची आहे. याच्यावर दिवसातून 2दा पाणी शिंपडायचं आहे. त्यामुळे या बियाण्याचे जर्मिनेशन होईल. जर बियाणे तुमचे 70% पर्यंत, म्हणजे 70 बियाणे उगवलं तर तुमचं बियाणे उगवण क्षमतेसाठी चांगलं आहे. कृषी विभागामार्फत करून दाखवण्यात येत असलेल्या प्रात्यक्षिकाप्रमाणे शेतकरी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून बियाण्यांची पेरणी करू शकतात व आपलं होणारं संभाव्य नुकसान टाळू शकतात. 70% बियाण्यांची उगवण क्षमता आल्यानंतरच आपल्या शेतामध्ये बियाणं पेरणी योग्य असल्याचं समजलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच आपल्या शेतात बियाण्याची पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, दरेगाव, जालना.